नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. अर्धा जून महिना उलटून गेलाय तरी सुद्धा महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये फक्त तळकोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र सोडला तर अनेक जिल्ह्यांमध्ये अजून सुद्धा पावसाची एंट्री आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये मान्सून नेमका कधी दाखल होणार, मान्सून आता नेमका कुठपर्यंत पोहोचलाय आणि तो का रखडलाय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्ताची ही मान्सूनची प्रोग्रेस जर तुम्ही बघितली तर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मान्सून आपल्याला महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर एकाच जागेवर रखडलेला पाहायला मिळतोय. आता ही जी तुम्ही ब्लू लाईन बघताय, नैऋत्य मोसमी वारे, 6 जूनला मान्सून तळकोकणात दाखल झाला आणि त्यानंतर तो 1 ते 2 दिवसांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्रात दाखल झाला. यानंतर सुद्धा मान्सूनचा प्रवास वेगानं होईल असं बोललं जात होतं. मान्सून 15 जून पर्यंत अख्खा महाराष्ट्र व्यापेल असं बोललं जात होतं. पण आज 15 तारीख आलेली आहे आणि अजून सुद्धा मान्सून मुंबईमध्येही दाखल झालेला नाहीये. मान्सून पूर्व पावसाची सुद्धा हजेरी आपल्याला मुंबईत पाहायला मिळत नाहीये. इकडे तुम्ही जर बघितलं तर या बाजूला पूर्वेच्या भागामध्ये मान्सून दाखल झालेला आपल्याला दिसतोय. बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, झारखंड असेल. पण महाराष्ट्राचा उर्वरित भाग फक्त दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळकोकण सोडला म्हणजे रत्नागिरीमध्ये मान्सून रखडलेला आपल्याला पाहायला दिसतोय. तर आता ही जी परिस्थिती आहे मान्सूनची, ही आणखीन किती दिवस अशीच रखडलेली असणार आहे, तो आगेकूच करणार तरी कधी आहे, हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सॅटेलाइट इमेज आपण पाहूयात आणि नेमकी काय परिस्थिती आहे, मान्सून पुढे का सरकत नाहीये किंवा कोणते वारे या मान्सूनला अडथळा ठरतायत, हे सगळं सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही सॅटेलाइट इमेज बघा. थोडंसं खाली येऊन आपण महाराष्ट्राचा भाग बघणार आहोत. महाराष्ट्राचा भाग जर तुम्ही बघितला ना तर आपल्याला दिसेल की कुठल्याही प्रकारचे ढग आपल्याला महाराष्ट्रावर पाहायला मिळत नाहीयेत. म्हणजेच काय तर ढगांची निर्मिती न होणं, अरबी समुद्राचा जर आपण विचार केला तर इथे कुठल्याही प्रकारची प्रणाली तयार न होणं, कमी दाबाचे पट्टे तयार न होणं, या सगळ्यांमुळे काय होतंय तर मान्सून तयारच होत नाहीये किंवा मान्सूनला पुढे जाण्यामध्ये गतीच मिळत नाहीये. आता इकडे तुम्ही जर बघितलं तर हा अरबी समुद्राचा भाग आहे आणि तिकडे बंगालचा उपसागर आहे. बंगालचा उपसागर जरी घेतला किंवा अरबी समुद्राचा जरी भाग घेतला तर इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचं सायक्लोनिक सर्क्युलेशन किंवा कुठल्याही प्रकारचं आपल्याला दिसत नाहीये की एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय. कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनला पुढे जाण्यास मदत करत असतात. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे काय होतंय तर उत्तरेकडून जे वारे येत आहेत, म्हणजेच वरतून जे वारे येत आहेत, त्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनच्या वाऱ्यांना अडथळा निर्माण होतोय आणि त्याच्यामुळेच काय होतंय तर या भागामध्ये, महाराष्ट्राच्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचं एक ढग तयार होत नाहीये किंवा कमी दाबाच्या प्रणाली तयार होत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होतंय कोरडं सध्या हवामान आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय. मुंबई असेल किंवा आपण जर बघितलं तर मराठवाड्याचा भाग असेल, विदर्भाचा भाग असेल, या भागांना याचाच परिणाम म्हणून हीट वेव्हचा इशारा सुद्धा ऐन पावसाळ्यामध्ये, ऐन जून महिन्यामध्ये देण्यात आलेला आहे. आता आपण जर हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांचं मत या सगळ्यांवर आम्ही जेव्हा विचारलं, लोकमतनं जेव्हा त्यांना विचारलं, त्यांनी काय म्हटलंय बघा, 18 जून ते 2 जुलै दरम्यान महाराष्ट्र, दक्षिण भारत व मध्य भारताच्या काही भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होईल. म्हणजेच कधीपासून 18 जून ते 2 जुलै दरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो. आज 15 तारीख आहे, म्हणजेच पुढचे 4 ते 5 दिवस महाराष्ट्राचा आपण विचार केला तर कुठलीच मान्सूनची हालचाल आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. 18 जून नंतर मान्सून आपल्याला दिसेल की तो सक्रिय झालेला आहे अनेक भागांमध्ये, असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. 18 जून नंतर तो सक्रिय होऊ शकतो. मुंबई असेल किंवा ओव्हरऑल महाराष्ट्राचा विचार केला तर 18 जून नंतर पाऊस वेगाने पडू शकतो किंवा मान्सून दाखल होऊ शकतो असं पण बोलू शकतो. पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये मान्सून कुठे प्रगती करेल तर बघा, आणखी काही भागांमध्ये म्हणजेच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार, दक्षिण छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती तयार होऊ शकते असं सुद्धा हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. सध्या मान्सून रत्नागिरीमध्येच रखडून बसलाय. सोलापूर, मध्य महाराष्ट्र असेल, या भागांमध्ये त्याने प्रगती केली आहे. पुढे तो सरकत नाहीये. पुढचे 2 ते 3 दिवस मान्सून प्रगती करणार नाहीये. पण 18 तारखेनंतर, 18 तारीख ते 2 जुलै दरम्यान आपल्याला महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडलेला पाहायला मिळेल आणि हा मान्सूनचा पाऊस असेल असं सुद्धा हवामान विभागाने सांगितलंय. आता आपण इमेज पाहूयात. IMD ने नेमके काय अलर्ट दिलेले आहेत, या अलर्टच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमका कोणत्या भागाला काय इशारा दिलेला आहे. आता IMD ने जे अलर्ट जारी केलेले आहेत, हवामान विभागाने जे अलर्ट जारी केलेले आहेत, त्यानुसार सुद्धा आपण पाहूयात कोणत्या भागाला काय इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.
आता 15 तारखेचा विचार केला तर बघा, मी आधीच सांगितलंय हीट वेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे. वर्धा, यवतमाळमध्ये, त्याचबरोबर जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये, पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये सुद्धा हीट वेव्ह आहे 15 तारखेला. उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. वादळी पाऊस कुठे पडणार आहे तर चंद्रपूर, भंडारा, नागपूर या भागांमध्ये, अमरावती, मराठवाड्यातील जिल्हे जर आपण बघितले, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, परभणी, हिंगोली, नांदेड इथे, त्याचबरोबर सोलापूर, सांगली या भागामध्ये सुद्धा आपल्याला वादळी पाऊस पाहायला मिळेल. कोकणामध्ये आपल्याला दिसतं की उष्णतेची लाट पाहायला मिळेल. जसं की मी सांगितलं, जे उष्ण व कोरडे वारे येतात वरतून, त्याचा परिणाम कोकणाच्या किनारपट्टीवर होतोय. कारण कुठल्याही प्रकारचं तिथे जर आपण बघितलं तर पाऊस पडत नाहीये, ढगांची निर्मिती होत नाहीये आणि त्याच्यामुळेच काय होतंय तर तापमानात वाढ होतीये. पुढे आपण पाहूयात पुढच्या म्हणजेच काय 16 तारखेचा नेमका काय अंदाज आहे. हवामान विभागाने बघा 16 तारखेला सुद्धा अमरावती, अकोला, यवतमाळला हीटवेव्ह आहे. पालघर, ठाणे, मुंबई या भागांना सुद्धा हीटवेव्ह आहे. दुसरीकडे कोकणात जर आपण बघितलं तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे सगळे मराठवाड्यातील जिल्हे, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागांना वादळी पावसाचा इशारा आहे. कुठे हीटवेव्ह आहे तर कुठे वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. वरती आपण जाऊयात, 17 आणि 18 तारखेला नेमका काय इशारा दिलेला आहे हवामान विभागाने तो सुद्धा जाणून घेऊयात. 17 तारखेला सुद्धा अमरावती, अकोला, यवतमाळ, त्याचबरोबर संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे या भागांना हीटवेव्ह आहे. म्हणजेच तुम्ही बघा दिवसागणिक कसं वातावरण बदलतंय. जिथे आदल्या दिवशी वादळी पाऊस आहे तिथे लगेच दुसऱ्या दिवशी हीटवेव्हचा सुद्धा अंदाज आहे. तर वादळी पाऊस कुठे पडणार आहे? बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, कोकणामधील रायगड, रत्नागिरी आणि या जिल्ह्यांमध्ये 17 तारखेला वादळी पाऊस असेल. 18 तारखेला असं हवामान विभागाने सांगितले की 18 तारखेला जो पाऊस पडेल 18 ते 2 जुलै दरम्यान तो मान्सूनचा पाऊस असणार आहे. त्याच्यामुळे इथे बघा आता आपल्याला काय दिसतंय, रायगड, रत्नागिरी जर सोडलं तर उर्वरित सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. आता हवामान विभागांच्या अंदाजानुसार जर अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरामध्ये व्यवस्थित असे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले, ढग तयार झाले, तर हा जो पाऊस आहे हा मान्सूनचा पाऊस आहे असं पण बोलू शकतो. म्हणजेच काय तर 18 तारखेनंतर जो महाराष्ट्रात पाऊस पडेल तो मान्सूनचा पाऊस असू शकतो. तर हे काही अंदाज होते पुढच्या काही दिवसांचे. तर शेतकऱ्यांनी 18 तारखेनंतर पेरणीचा विचार करावा. कारण अनेक ठिकाणी मशागती करून झाल्यात पण अजून सुद्धा बळीराजा हा पावसाची वाट बघतोय, पण पाऊस अजून सुद्धा हवा तसा कुठेही बरसत नाहीये आणि त्याच्यामुळेच 18 तारखेनंतर कसं वातावरण तयार होतं यावरून तुम्ही पेरण्या करा असं आवाहन सुद्धा हवामान विभागाकडून करण्यात येत आहे. तर हवामान विभागाचे हे बदलते अपडेट्स आम्ही तुम्हाला सातत्याने देत राहू. पण सध्या तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. तुमच्या भागात सध्या कशा प्रकारची परिस्थिती आहे, तिथे काय वातावरण आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.